येत्या 27 जूनला ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेची निवडणूक पार पडणार आहे। सहकार पॅनल जे आहेत मैदानामध्ये आहे आणि सहकार पॅनलमध्ये सर्व पक्षाचे लोक जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे सहकार पॅनलचे 8 सदस्य जे आहेत ते बिनविरोध याआधीच निवडून आलेले आहेत आणि संचालक पदासाठी अवघे 11 उमेदवार त्यांना पाहिजे, त्यातले 8 निवडून आले आहेत। म्हणजे 3 उमेदवार फक्त तुम्हाला निवडून द्यायचे आहेत। एकंदर 21 सभासदांसाठी ही निवडणूक होणार आहे। 8 सभासद ऑलरेडी निवडून आलेले, येत्या 28 तारखेला ही निवडणूक होणार आहे। नेमकं सहकार पॅनलच्या माध्यमातून चेअरमन राजेंद्र पाटील काय सांगतात आपण ऐकूयात। आमचं सहकार पॅनल लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आमदार क्षितिजी ठाकूर, त्याचप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे भाजपचे आमदार किसनजी कथोरे, CPMचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बाळामामा म्हात्रे, ही सगळी मंडळी या सहकारी पॅनलमध्ये आहेत। आणि अशा पद्धतीने आम्ही सहकारी पॅनल एकत्रित पक्षविरहित पॅनल एकत्रित करून आमच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इतर सगळ्या पक्षांचे जे चांगले कार्यकर्ते, चांगले डायरेक्टर ज्यांनी काम केलं आहे त्यांना समाविष्टीकरण करून घेतलेलं आहे। इथं कोणताही आम्ही पक्ष बघितला नाही। आम्ही सर्व पक्षांनी घेऊन ही बँक चालवण्यासाठी प्रयत्न करतो। पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही लोकांना सुविधा देण्यासाठी आता आम्ही नवीन निर्णय घेतलेला आहे की कृषी सेवा सहकारी संस्था यांच्या मार्फत शासनाचे जे 101 उद्योगांसाठी कर्ज व्यवस्था केलेली आहे, त्याचा मर्यादा आम्ही 65 कोटीपर्यंत ठेवलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवण्यासाठी 65 कोटीपर्यंत आम्ही कर्ज देणार आहोत। त्याचप्रमाणे सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल, तसेच गृहनिर्माण संस्थांना दुरुस्तीसाठी कर्ज पाहिजे असेल, सोलरसाठी पाहिजे असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कर्ज पाहिजे असेल, या सगळ्या सुविधा आम्ही देणार आहोत। त्याचप्रमाणे नवीन गोष्ट म्हणजे अशी की या पुढच्या काळामध्ये आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने घरोघरी जाऊन त्या ठिकाणी लोकांना मोटिवेट करून बँक आपल्याद्वारे ही योजना राबवून लोकांपर्यंत जाऊन आम्ही सर्व योजना राबवून ही बँक अतिशय लोकाभिमुख कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत।